ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. संजयकृत विश्वरूप दर्शनाचं वर्णन भाग 9. ओव्या आहे 237 ते 245 आणि गीतेचा श्लोक आहे 12. संजय धृतराष्ट्राला विश्वरूपाचं तेज कसं आहे व अर्जुन अनेक दृश्यांचे एकत्रीकरण कसं पाहत आहे ते सांगत आहे. श्लोक 12. दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपद उत्थित यदि भासादृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. आकाशामध्ये सहस्रावधी सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभेसारखी होईल. श्लोक 13. तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकधा अपश्यद् देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. देव, पितर, मनुष्य इत्यादी अनेक भिन्न रूपांनी विभाग पावलेले हे सर्व जग त्यावेळी देवादिदेवाच्या त्या शरीरामध्ये एका बाजूला एका ठिकाणी स्थित असे अर्जुनाने पाहिले. ती अंगप्रभेचा देवा नव लावो काईसया ऐसा सांगावा. कल्पांती एकूची मेळावा द्वादिशा दित्यांचा होय. धृतराष्ट्र राजा श्रीकृष्णाच्या त्या अंगकांतीची अथवा तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगावी, पण काही कल्पना करता यावी म्हणून दृष्टांताने सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रलयकाली 12 सूर्यांचा जो एकच मिलाप होतो तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदय जाती का एकेची अवसरी तरी जया तेजाची थोरी उपमू नये. तसे ते हजारो दिव्य सूर्य जर एकाच वेळेला उगवले तरी त्या विश्वरूपाच्या तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते सूर्य येणार नाहीत. आघवयाची विजूंचा मेळावा कीजे आणि प्रलयाग्नीची सर्व सामग्री आणीजे. तेवीची दशकुही मेळविजे महातेजांचा. सर्वच विजांचा समुदाय एकत्र केला व प्रलयकालच्या अग्नीची सर्व साहित्य गोळा केली. तसेच 10ही महातेजे एकत्र मिळवली तरी ती अंगप्रभेचे निपाडे. हे तेज काही काही होईल थोडे आणि तया ऐसे कीर चोखडे त्रिशुद्धी नोहे. तथापि सर्वांचे हे एकत्र केलेले तेज त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या साम्यास काही अल्प स्वल्प मानाने आले तर येईल, पण त्यासारखे शुद्ध तर खास असणार नाही. ऐसे महात्म्य या श्रीहरीचे सहज फाक तसे सर्वांगीचे तेज ते मुनी कृपाजी मज दृश्य जाहले. याप्रमाणे महात्माचे हरी त्यांचे सर्व अंगीचे तेज म्हणजे विश्वरूपाचे तेज स्वाभाविक रीतीने फाकत होते. हे व्यासमुनींच्या कृपेने महाराज मला दिसले. आणि ती विश्वरूपी एकीकडे जग आघवे आपुलेनी पवाडे जैसे महोदधी माझी बुडबुडे सिनानी दिसती. आणि त्या विश्वरूपामध्ये एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे. ज्याप्रमाणे महासागरामध्ये बुडबुडे अलग अलग दिसतात का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपिलिका बांधे घर नाना मेरूवरी सपूर परमाणू बैसले. अथवा आकाशामध्ये गंधर्व नगर म्हणजे ढगांच्या आकारांवर कल्पनेने कल्पिलेले शहर भासावे किंवा जमिनीवर मुंगीने घर बांधावे अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरलेले असावेत. विश्व आघवेची तयापरी तया देव चक्रवर्तीची या शरीरी अर्जुन तिये अवसरी देखता जाहला. त्याप्रमाणे सर्वच विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये म्हणजे विश्वरूपामध्ये त्या वेळेला अर्जुनाने पाहिले. तेथ एक विश्व एक आपण ऐसे अळूमळू होते जे दुजेपण तेही आटोनी गेले अंतःकरण विराले सहसा. तेथे त्यावेळी आपण विश्वाला पाहणारा एक निराळा व विश्व म्हणजे पाहण्याचा विषय एक निराळे असे जे थोडेसे द्रष्टा व दृश्य असे द्वैत होते तेही नाहीसे झाले व अंतःकरण एकदम त्या विश्वरूपात विरघळून गेले. संजय धृतराष्ट्राजवळ अर्जुनाने पाहिलेल्या विश्वरूपाचे वर्णन करून सांगत आहे. त्या विश्वरूपाच्या तेजाची आकाशात जरी सहस्रावधी सूर्य उगवले तरी त्याच्या तेजाशी बरोबरी होऊ शकणार नाही. हे झाले त्याचे तेजाचं वर्णन.
पण तो अर्जुनाने त्या विश्वरूपात काय काय पाहिले ते सार रूपाने सांगत आहे की त्या विश्वरूपात अर्जुन अनेक स्वरूपात पृथक झालेले सर्व जगत एकत्र संयुक्त असलेले पाहत आहे. 6व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं की आदित्य, अष्टवसू, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, एकूण 50 मरुद्गण पहा. नंतर संजयाने त्यात अर्जुनानं काय काय पाहिलं ते 10व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली. 12व्या श्लोकात संजय धृतराष्ट्राला सांगतो की त्या विश्वरूपाचे तेज सहस्र सूर्यांच्या प्रभेची सुद्धा बरोबरी करू शकणार नाही. नंतर अर्जुनाने काय काय पाहिले त्या सगळ्याचा एकत्रित गोषवारा संजयाने या 13व्या श्लोकात दिलेला आहे. या विश्वरूपात सर्व जगत आपला पृथकपणा सांभाळून व्यवहार करत होते. सर्व दृश्यांचे झालेले एकत्रीकरण अर्जुन पाहत होता. ज्ञानदेवाने विश्वरूपाच्या तेजाचे वर्णन करताना गीतेतील सहस्रावधी सूर्यांच्या तेजाची उपमा घेतलीच आहे, पण त्या व्यतिरिक्तही सर्व विजांचे तेज, प्रलयकालच्या अग्नीचे तेज अशी सगळी एकत्र करून सुद्धा त्या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी होणार नाही असे आणखी काही प्रतिपाने त्यांनी त्या तेजाचं वर्णन केलेलं आहे. त्यापुढील संजयच्या तोंडची ओबी महत्वाची आहे. ज्ञानदेवांचा संजय सांगतो की विश्वरूपाचे ते तेज व्यासमुनीच्या कृपेने महाराज मला दिसलं. व्यासांच्या कृपेमुळे संजयही ते विश्वरूप पाहू शकलेलं आहे. श्रीकृष्णांच्या कृपेमुळे अर्जुन विश्वरूप पाहू शकत होता व व्यासांच्या कृपेने संजयालाही त्या विश्वरूपाचं दर्शन झालेलं आहे. म्हणजेच गुरूंच्या कृपेला काहीही असाध्य नाही हे स्पष्ट होतं. सर्व जगात त्या विश्वरूपात अर्जुनाला कसं पृथक पृथक दिसत होतं त्याचं वर्णन करताना ज्ञानदेवाने पाण्यातील बुडबुडा, आकाशात दिसणारे गंधर्व नगर, मुंग्यांचं वारूळ, मेरू पर्वतावर असणारे परमाणू असे 4 दृष्टांत दिलेले आहेत. पाण्यात अनेक बुडबुडे तळाशी उठतात. ते पृष्ठभागावर तरंगत राहतात. काही काळ तरंगतात, नंतर फुटून जातात. नदीत त्याहून जास्त बुडबुडे तरंगताना दिसतील तर महासमुद्रात त्याहून कितीतरी पटीने अधिक दिसतील. तसेच विश्वरूपामध्ये अर्जुनाला सर्व लोक, देव, गंधर्व, यक्ष, पितर असे अनेकविध बुडबुड्यांप्रमाणे दर्शन होत होतं. एकाच आकाशात अनेक मेघ एकत्र येतात व क्षणाक्षणाला आपल्या आकृत्या बदलतात आणि अनेक देखावे निर्माण करतात. किंवा मुंग्या 5-7 फुटी सुद्धा वारूळ उभं करतात. सर्व काही त्यांनी एका मातीतच रचलेलं असतं. तसेच सर्व दृश्ये वेगवेगळेपणा अर्जुन एका विश्वरूपातच पाहत होता. असे हे द्वैत रूपाने सर्व जगत त्या विश्वरूपात पाहत असताना त्याला प्रथम मी वेगळा व विश्वरूप वेगळे असा प्रत्यय जो येत होता तोही हळूहळू नाहीसा झाला व अंतःकरण त्या विश्वरूपात विरून गेलं. नंतर अर्जुन विश्वरूपाला नमस्कार करून काय म्हणाला ते व्यास सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.